इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी. चौथ्या पाचव्या अभंगामध्ये ज्ञानदेव माऊली तुम्हाला खरा योगी कोण आहे, खरा साधू कोण आहे हे ओळखण्याचे सांगतात. आणि ज्ञानदेव माऊलींना असं वाटतं, ते प्रतिपादित करा वाटतं की अभंगाचं निरूपण करताना असता माऊलींना पोट तिडकीनं तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे की खरा भक्तिमार्ग कोण आहे. आणि खरा भक्तिमार्ग खरा साधू सांगेल, दांभिक साधू नाही. मग ज्ञानदेव माऊली या अभंगातून तुम्हाला दांभिक साधूची ओळख पण करून देतात की दांभिक साधू कोणता आहे आणि खरा साधू कोणता आहे. माऊली अभंगाची सुरुवात करतात की योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. आणि माऊली सांगतात की योग केल्याशिवाय, याग केल्याशिवाय, काही लोकांना असं वाटतं की विधी केल्याशिवाय परमेश्वर प्राप्तीच होणार नाही. माऊली सांगतात की सगळे जे योग करणारे जे मांत्रिक आहेत, जे दांभिक साधूबद्दल बोलताय बरं माऊली, खऱ्या साधूबद्दल नाही. खरे योगी पण आहेत, परंतु दांभिक नुसतं योगाचा अवडंबर करणारे, यागाचा अवडंबर करणारे, मंत्रतंत्राचा अवडंबर करणारे, हे जे योग याग ही विधी आहेत, ह्या तुम्हाला सिद्धी म्हणजे परमेश्वर प्राप्ती देऊ शकणार नाही. काही लोकांनी याचा अवडंबर केलाय. माऊली सांगतात आणि ही सगळी वायाची उपाधी आहे. माऊली पुढे सांगतात की हे सगळं योग याग करणारे स्वतःला उपाधी घेतात की मोठा साधू आहे, मोठा साधू आहे, स्वतःला पदवी मानून घेतात हे मोठ्या साधूची. आणि काही त्यांना भुलनाने लोक त्यांच्या पाठीमागे फिरून एक अवडंबर तयार करतात मोठ्या साधूचं, आणि हीच खरा परमेश्वर भक्तीचा मार्ग आहे असा तुम्हाला भूलभुलैया दाखवणारे अनेक लोक भेटतील, परंतु त्यांच्या मार्गाला जाऊ नका. माऊली सांगतात येणे नो हे सिद्धी, यातून सिद्धी भेटणार नाही, परमेश्वर प्राप्ती होणार नाही. आणि ही सगळी वायाची व्यर्थ उपाधी आहे, दंभ आहे, दंभ धर्म म्हणजे दांभिकता आहे, म्हणजे खोटेपणा आहे, अवडंबर करणार आहे. हा काही खरा मार्ग नाही. पुढे माऊली सुंदरपणे सांगतात पुढच्या चरणामध्ये की भावे विना देव न कळे निसंदेह, गुरु विना अनुभव कैसा कळे. माऊली सांगतात की तुम्ही जोपर्यंत भाव ठेवत नाही, तुम्हाला तोपर्यंत निसंदेहपणे म्हणजे खरोखरच कुठलेही संदेह ठेवू नका, देव मिळणारच नाही. आणि तुम्हाला पुढे सांगतात की भावेविना देव न कळे निसंदेह, गुरुविना अनुभव कैसा कळे. मग तुम्हाला खरा जर मार्ग मिळवायचा असेल तर तुम्हाला गुरु मिळवून देणार आहे. त्यासाठी एकदा गुरु मिळवा. ज्ञानदेव माऊलींनी सुद्धा निवृत्तीनाथाच्या रूपाने मोठ्या बंधूलाच गुरु केलं होतं, आणि त्या गुरुने सद्भक्तीचा, खऱ्या भक्तीचा मार्ग एवढ्या मोठ्या ज्ञानदेव माऊलीने दाखवला होता. जर एवढा मोठा ज्ञानदेव माऊली गुरु जर शोधतात आणि गुरु करतात, गुरु मिळवतात आणि गुरुच्या सांगेल मार्गाने चालतात, तर आम्ही तर फार साधारण आहोत. म्हणून गुरुचं महत्व इथं अधोरेखित या अभंगातून माऊली करतात आणि खोट्या गुरूंना, खोट्या साधूंना ओळखा सांगतात. पुढच्या तिसऱ्या चरणामध्ये माऊली सांगतात की तपे विना दैवत, दिदल्या विना प्राप्त, गुजे विन हित कोण सांगे. या सुद्धा चरणातून खऱ्या गुरुची ओळख, खऱ्या गुरुची महत्व माऊली सांगतात की तपे विना दैवत, दिदल्या विना प्राप्त. माऊली म्हणतात की अरे बाबांनो, तप 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 म्हणून काय, तपाची ओळख तुम्हाला करायची आहे का? तपाशिवाय तुम्हाला दैवतच मिळणार नाही, आणि काहीतरी दिल्याशिवाय तुम्हाला ते प्राप्त होणार नाही. मग काहीतरी द्यायचं आणि काहीतरी घ्यायचंय, कोण सांगेल? हे गुज, हे ज्ञान, हे गूढ, हे अगम्य गोष्ट, गम्य गोष्ट तुम्हाला कोण सांगेल? गुजेविन हित कोण सांगेल? कोण सांगेल? इथं अधोरेखित करायचं तर गुरु सांगेल. तुमच्याशी खरी गुज, हित गुज, गुज म्हणजे मनातली गोष्ट,
गुरुच सांगणार आहे. आणि खरा गुरुला तुम्हाला त्यासाठी ओळखावं लागेल. दांभिक गुरूंना तुम्हाला त्यासाठी मागे टाकून खऱ्या गुरुची प्राप्ती करावं लागेल. खरा गुरु तुम्हाला भक्ती मार्ग सांगेल. गुजेविन हित कोण सांगे. हित म्हणजे भगवत भक्तीचं हित. इथं हित या अर्थाने आंतरिक पोटतिडकीने नामदेव माऊली सांगतात की त्यांच्या काळात सुद्धा आणि आजही काळात तुम्हाला अनेक दांभिक गुरु दिसतील, दांभिक साधू दिसतील, जे भगवे कपडे तर घातलेले आहेत, कपड्याला केवढं मोठं भस्म लावलेलं आहे, परंतु ते खरे गुरु नाही. खरे गुरु तुम्हाला ओळखायचे असेल तर गुज जाणायचं असेल तर खऱ्या गुरूंची पोहोच तुम्हाला शोधावं लागेल. तिथपर्यंत तुम्हाला जावं लागेल. आणि अंतिम चरणामध्ये माऊली सांगतात की ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरुण पाय. ज्ञानदेव माऊली म्हणतात की एवढे सगळे दृष्टांताची मात म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येत मी तुम्हाला दृष्टांत सांगतोय. अजून एक मोठा दृष्टांत सांगतोय हे सगळं कळण्यासाठी की साधूच्या संगतीतच तरुणोपाय आहे. तरुणोपाय म्हणजे योग्य मार्ग, खरा मार्ग, निश्चित मार्ग, तुम्हाला ध्येयापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग साधूच्या संगतीत आहे. म्हणजे तुम्ही रस्ता भरकटणार नाही. तुम्हाला कोणीतरी वाटाड्या पाहिजे या जीवन मार्गावर चालण्यासाठी, या गूढ जीवनाला ओळखण्यासाठी, या गूढ जीवनामध्ये तुम्हाला संकटातून मुक्ती देण्यासाठी, या गूढ जीवनामध्ये तुम्ही दुःख दुःख म्हणून जे ढोल पिटतात, तुम्ही भितात, भिवून जातात, तुम्हाला खरा मार्ग दाखवण्यासाठी साधूची संगती तर हवी आहे. ज्ञानदेव माऊली असा एक सुंदर असा बोध या आपल्या हरिपाठातील 5व्या अभंगातून देतात. साधूची संगती तरुणोपाय सांगतात. रामकृष्ण हरी.